नमस्कार, आपण पाहत आहात नॅशनल क्राईम आज न्यूज। पुढील घटना सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी परिसरात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे। सततच्या कौटुंबिक छळाला कंटाळून एका विवाहित महिलेने आपल्या 2 वर्षांच्या चिमुकल्यासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून गावात शोककळा पसरली आहे। मिळालेल्या माहितीनुसार ही घटना बुधवार 27 मे 2026 रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली। संबंधित महिला आपल्या 2 वर्षांच्या मुलाला घेऊन घराबाहेर पडली होती। बराच वेळ उलटल्यानंतरही ती घरी परतली नसल्याने कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी तिचा शोध सुरू केला। शोध घेत असताना गावाजवळील विहिरीमध्ये मुलाचा मृतदेह दिसून आला। त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने महिलेचाही मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत। या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती। मृत महिलेच्या माहेरच्या नातेवाईकांनी सासरच्या मंडळींकडून सतत मानसिक आणि शारीरिक छळ होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे। विवाहानंतर महिलेला वारंवार त्रास दिला जात होता, तसेच कौटुंबिक वादातून तिला मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे। या प्रकरणी सासरच्या 7 जणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे। प्राथमिक तपासात कौटुंबिक छळ आणि वादामुळे महिलेने टोकाचे पाऊल उचलल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। पोलिसांकडून संबंधित कुटुंबियांची चौकशी सुरू असून शवविच्छेदन अहवालानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण मैंदर्गी परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। रिपोर्टर प्रशांत कदम।